नमस्कार. घरच्या घरी 5 मिनिटात आणि अगदी 5 रुपयात आपण कशी काय साखरेची माळ बनवू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्यवस्थित अगदी शांतपणे बघायचं असेल तर आपला मोठा व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे, तो बघू शकता. तर इथे मी 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे आणि नंतर गॅस पेटवून मी ते मीडियम गॅसवर आचेवर मी हे छानपैकी उकळून घेणार आहे. उकळताना मी याच्यात थोडासा ट्विस्ट दिला आहे. जे बाहेरचे साखरेची गाठ असते त्याच्यामध्ये वेलची वगैरे नसते, मी यात वेलची पावडर घातले आणि अर्धा चमचा इनो किंवा बेकिंग सोडा घालायचा. तर हे याने असं मस्त ना खुसखुशीतपणा येतो. तर हे पूर्ण सगळं मिश्रण कढई सोडायला लागल्यावर आपण ज्याच्यात करणार आहोत त्यात ओतून घ्यायचं आहे. तर इथे मी कपकेकचे मोल्ड माझ्याकडे सिलिकॉनचे आहे, त्याच्यामध्ये मी एक दोरा ओला करून, दोरा अगदी आवर्जून ओला करून घ्यायचा. ते का, त्याचे कारण मी मोठ्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. इथे सर्व शक्य नाही आहे सांगणं, तर तुम्ही मोठा व्हिडिओ आवर्जून बघा. तर इथे मी कपकेकमध्ये हे आपलं जे मिश्रण आहे हे ओतून घेतलं आहे. एक सोडून एक मी जेल कलर पण ओतून घेतला आहे, म्हणजे मग आपल्याला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची माळ तयार होईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि तुम्ही कोणी आज घरी करणार आहात की नाही हेही कळवा. आणि तुम्हाला जर इच्छा असेल, वेळ असेल तर नक्की बनवा, कारण की खरंच आपण हायजिनिक पद्धतीने खूप छान असं घरच्या घरी अशी 5 रुपयात अगदी माळ बनवू शकतो. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. असंच पाडव्यासाठी मी इंटरेस्टिंग काही ना काही घेऊन येईन. बघत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे छान छान नवीन व्हिडिओज जे आता आपले चैत्र महिन्याचे चालू होत आहेत ते बघायला मिळतील आणि तुम्हाला एन्जॉय करता येईल. आहे की नाही? इतकी सोपी आयडिया आहे. बघा किती सुंदर माळ तयार झाले है ना. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत एन्जॉय.